नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महिला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊ पाहतात, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. पण ही स्त्री शक्ती जर एकत्र आली तर खऱ्या अर्थाने त्यांची प्रगती आणखीन होईल, खूप मोठी होईल. आणि ह्या सगळ्यासाठी महिला बचत गट हे खऱ्या अर्थाने वरदान ठरतंय. आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयावर बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघून घेऊया. आज आपण बोलणार आहोत महिला बचत गट या विषयावर. बऱ्याच स्त्रियांना खरं तर अशा प्रकारचे गट सुरू करायचे असतात, पण ते नेमके काय काम करतात, कशा पद्धतीने ते सुरू करायचे असतात याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना मिळणं फार गरजेचं असतं. आणि हेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत संगीता धायगुडे मॅडम. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. मॅडम उपआयुक्त आहेत वसई विरार महानगरपालिका आणि मुळात महिला बचत गट या विषयामध्ये त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे, अनुभव खूप मोठा आहे. बऱ्याच स्त्रियांबरोबर त्यांनी या अनुषंगाने काम सुद्धा केलंय. त्यामुळे तुमच्या मनात जर महिला बचत गट या विषयाबद्दलचे प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा दोन गोष्टींची आपण नेहमी काळजी घेत असतो. एक तर आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत आणि प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज शक्यतो बंद ठेवलात तर ते प्रश्न इथपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने येतील. महिला बचत गट आजचा आपला विषय आहे. खूप मोठा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे आजच्या काळात. तर मुळात ह्या महिला बचत गटांचं महत्त्व काय आहे आणि काय असतो हा महिला बचत गट? म्हणजे महिला बचत गट हा प्रामुख्याने महिला एकत्र येऊन म्हणजे 10 ते 12 महिला एकत्र येऊन जो गट बनवला जातो आणि त्या गटाच्या अनुषंगाने जे काही ट्रान्झॅक्शन केलं जातं, ज्या पद्धतीने व्यवहार केले जातात, तर ते व्यवहार जे असतात ते साधारण म्हणजे महिला बचत गटाबद्दल सांगायचं तर बचत गट हा मुळात महिलेला स्वावलंबी करण्यासाठी, तिचं आत्मबल वाढवण्यासाठी, जी अबला महिला आहे आपण म्हणतो तिला तिचं सबलीकरण करण्यासाठी अशा पद्धतीने बचत गटाचा खरा उपयोग होतो. परंतु बचत गट हा ज्या अनुषंगाने स्थापन केला जातो तो कुठल्याही एकत्र 10 महिला एकत्र येऊन त्या करू शकतात. मग त्या शहरातल्या असतील, त्या खेड्यातल्या असतील, त्या गरीब असतील, त्या श्रीमंत असतील, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आर्थिक स्तराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आर्थिक स्तराचा संबंध आहे, परंतु तो फक्त जर का आमच्या म्हणजे आम्ही ग्रामीण भागात आणि शहरी भागात शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्या बचत गटाला तरच त्याला क्रायटेरिया आहे. म्हणजे जर का तो बचत गट आम्हाला महापालिकेतर्फे किंवा एखाद्या ग्रामीण योजनेतर्फे, जसं आता सध्या NULM ही योजना शासनाची चालू आहे जी बचत गटांसाठी आहे आणि NULM म्हणजे नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, तर ही केंद्र शासनाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत बचत गट स्थापन केला जातो. तो बचत गट जो आहे तो साधारण 5 ते 10 महिलांचा एकत्र असतो किंवा 5 महिला आणि 5 पुरुष असं एकत्र येऊन सुद्धा केला जातो. बरं. परंतु NULM मध्ये एक क्रायटेरिया आहे जो त्या व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 1 लाखाच्या आतलं असावं. अच्छा. पण म्हणजे जे सगळे आता हे झाले तुम्ही शासनाच्या तर्फे ज्या काही योजना असतात ते मिळण्यासाठी जे बचत गट स्थापन केले जातात त्यांच्याबद्दल, पण अदरवाईज जे बचत गट असतात जे आपण मुळात प्रायव्हेट लेवलला आहेत तर त्यांना सुद्धा शासनाला काही रिपोर्ट वगैरे करावा लागतो का? बचत गट स्थापन केल्यानंतर त्यांच्या ज्या आर्थिक गोष्टी घडतात किंवा त्यांचे जे सदस्य संख्या आहे किंवा जे काही काम त्यांच्याकडून केलं जातं त्याबद्दलचं काही रिपोर्ट द्यावा लागतो? त्यामध्ये 2 प्रकार आहेत की BPL बचत गट आणि APL बचत गट. तर BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, जे दारिद्र्यरेषेखालच्या महिला आहेत त्यांनी जो तयार केला असतो बचत गट त्याला आम्ही दारिद्र्यरेषेखालचा बचत गट म्हणतो. आणि APL मध्ये कोणीही बचत गट तयार करू शकतं. बरं. त्यामध्ये साधारण महिला ज्या असतात त्या 10 ते 12 महिला कोणत्याही आर्थिक स्तरावरच्या असू शकतात आणि त्या एकत्र येऊन बचत गट स्थापन करतात. त्यामध्ये विशेष असं काही नाहीये की त्यांनी काही क्रायटेरिया जास्त असे मोठे नाही आहेत APL साठी, परंतु त्यांनी त्यांच्या
बचत गटाची स्थापना झाल्यानंतर बँकेमध्ये खातं उघडणं गरजेचं आहे. अच्छा. बँकेमध्ये त्यांना एकदा त्यांचं पासबुक तयार झालं की त्या पासबुकामध्ये त्यांची दर महिन्याला बचत जी आहे एंट्री असते ती असणं आवश्यक आहे. आणि त्याही पुढे जाऊन जर त्या बचत गटाला मोठी कामं वगैरे घ्यायची असतील तर त्यांनी मग रजिस्ट्रेशन करणं हे जास्त चांगलं राहतं. इट इज नॉट कंपल्सरी, म्हणजे परंतु रजिस्ट्रेशन केलं तर त्या बचत गटाला कोणत्याही प्रकारची कामं स्वीकारता येऊ शकतात. म्हणजे हे व्यवहार सगळे मुख्यतः बँक मार्फत होणं हे फार गरजेचं असतं किंवा आवश्यक आहे. बचत गट ह्याचा अर्थच बचत करणे. मग ती बचत तुम्ही तुमच्या घरात जर करत असाल तर त्याला आपण किटी पार्टी किंवा किटी वगैरे असं म्हणू शकतो. परंतु जेव्हा बचत गट स्थापन केला जातो त्याला पहिलं बँकेत खातं उघडणं गरजेचं आहे. 10 ते 12 महिला कोणत्याही स्तरावरच्या येऊन तुम्ही बचत गट उघडू शकता. बचत गट स्थापन केला की बँकेत एक खातं उघडा आणि दर महिन्याला तुमची प्रत्येक मेंबर जो आहे त्यांनी तेवढी रक्कम बँकेत जमा करायला हवी. ती रक्कम जमा केल्यानंतर तुम्ही एकत्र रक्कम जेव्हा जमा होते साधारण 5 ते 6 महिन्यानंतर मग त्या रकमेची जी विल्हेवाट आहे किंवा त्या कसा खर्च कसा करायचा तर त्यासाठी आपण एखाद्या महिलेला काही घर बांधायचं असू शकतं, एखाद्या महिलेला काही शाळेमध्ये कॉलेजची फी भरायची असते मुलांची, तर त्यावेळी ते कर्ज आपण तिला कमी दराने कर्ज म्हणून देऊ शकतो तो बचत गट. पण हा बचत गट तुम्हाला सावकारी पद्धती जी आहे ती बंद होते. म्हणजे जी पूर्वी सावकारी पारदर्शकता जास्त आहे ह्याच्यामध्ये असं पण. आणि पूर्वी कसं होतं की सावकार जेव्हा कर्ज द्यायचे तेव्हा ते वाजवीपेक्षा जास्त कर्ज त्याचं व्याज घ्यायचे किंवा सावकार जे होते त्या म्हणजे ती संकल्पनाच वेगळी आहे खरं तर सावकारी आणि ही पूर्णतः एक मदत करणारी असं आपण म्हणूया. तर इथे आता तुम्हीच सावकार आहात आणि तुम्हीच मालक आहात आणि तुम्हीच लाभार्थी आहात. तुमचेच पैसे आपण ते साठवायचे असतात आणि नंतर आपणच आपल्याच कामासाठी वापरायचे. ह्याचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे ह्याचे जर फायदे आपण बघायला गेलो तर आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं सांगितलं तो आर्थिक आहेच, पण त्याबरोबरीने आणखीन कोणते कोणते फायदे महिला बचत गटांचे असू शकतात? महिला बचत गट हा खूप तसा पाहिला तर वास्ट क्रायटेरिया आहे आणि अत्यंत व्यापक प्रमाणात आता त्याला स्वरूप आलेलं आहे. शहरी भागात जेवढे बचत गट फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत तसेच आता ग्रामीण भागामध्ये चालू आहेत आणि ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत त्या अत्यंत सबल होत चाललेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या. त्यामध्ये सर्वात महत्वाचे फायदे असे आहेत की जेव्हा एखादा बचत गट तयार होतो तो व्यवसाय करायला सुरुवात करतो त्यामध्ये त्यांना शासनाच्या काही योजना असतात जसं शालेय पोषण आहार तो त्यांना घेता येतो किंवा लाईट बिल वाटप करणे, टॅक्सचं बिल वाटप करणे, पाणीपट्टीचं आमच्याकडची जी महापालिकेची बिलं असतात ती वाटप करणे, त्यानंतर अंगणवाडीला खाद्य पुरवणे. म्हणजे ते तो जो आहार आहे तो बनवायचा एखाद्या महिला बचत गटाने आणि मग तो शाळेला सप्लाय करायचा. तर अशा पद्धतीने त्यांचं आर्थिक म्हणजे जे व्याप जो आहे तो वाढू शकतो किंवा आर्थिक दृष्ट्या त्या सबल होऊ शकतात. दुसरं आहे की सामाजिक दृष्ट्या त्यांना सबल करणे. तर सामाजिक दृष्ट्या म्हणजे एक महिला बचत गट हा जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा त्यांना काहीच माहित नसतं. बरोबर. त्या महिला सगळ्या अशा घरगुती कामं करणाऱ्या वगैरे अशा असू शकतात आणि त्या जेव्हा बाहेर पडतात तेव्हा शासकीय लेवलला शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये जाऊन त्यांची म्हणजे त्या योजनांची माहिती घेणे किंवा बँकेचं पुस्तक उघडणे, बँकेमध्ये जाणे, बँकेचे व्यवहार करणे, अशा पद्धतीने तिचं स्वतःचं वैयक्तिक विकास होत राहतो. त्याचबरोबर काही महिला पुढे जाऊन अत्यंत मोठ्या प्रमाणावर म्हणजे काय म्हणतो आपण सामाजिक कार्य करायला लागतात. आपण त्याच्याबद्दल बोलूया की त्यांची ही झेप कशी मोठी होत जाते. पण एक बँगलोरहून फोन आहे. रजनी आपल्याशी बँगलोरहून बोलताय. नमस्कार. हॅलो हॅलो बोला. प्रश्न असा आहे, ग्रामीण भागातील महिलांनी बचत गट चालू करण्यासाठी काय करावे, मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद. ग्रामीण भागात जर बचत गट सुरू करायचं असेल तर त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? तुम्ही आता थोडीशी प्रोसेस सांगितली पण आणखीन त्याचं जरा थोडंसं सविस्तर उत्तर. ग्रामीण भागामध्ये एकतर महिला 10 ते 12 महिला अशा एकत्र आल्या पाहिजेत.
त्या महिलांनी त्यांचं स्वतःचं एक काय म्हणतो आपण वैयक्तिक जे विचारसरणी आहे ती जुळलेली असावी. ती सर्वात महत्वाचं आहे, कारण नंतर पुढे जाऊन काही त्या बचत गटामध्ये भांडणं किंवा काही प्रॉब्लेम्स येतात आणि मग बचत गट हे होतो, तसं होऊ नये म्हणून जवळच्या राहणाऱ्या आणि अत्यंत एकमेकीशी चांगले संबंध असणाऱ्या अशा 5-6 महिला किंवा 10 महिलांनी मिळून बचत गट स्थापन करता येतो. तो बचत गट स्थापन झाला की तुम्ही बँकेत जाऊन त्याचं खातं उघडा आणि बँकेमध्ये दर महिन्याला तुमची रजिस्ट्रेशन बँकेतली रक्कम जमा करायला सुरुवात करा आणि त्यानंतर जमलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. अच्छा. हां, मग त्यामध्ये काही असा विशेष क्रायटेरिया नाही की तुम्ही रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे किंवा काय, पण साधा तुम्ही बचत गट सुरू करू शकता आणि त्या बचत गटामार्फत एकदा तुमची एकी तयार झाली की मग त्या एकीचं बळ म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त चांगली कामं पुढे करू शकता. आपण सामाजिक कसा तिचा विकास होतो इथपर्यंत आलो होतो की ती छोटे छोटे व्यवहार जे इतर वेळेला ती करू शकत नसते किंवा तिला तो कॉन्फिडन्स नसतो. तुम्ही म्हणालात तसं की बँकेचे व्यवहार आहेत किंवा तशा पद्धतीचे ते हळूहळू ती करायला शिकते आणि मग तिचा विकास व्हायला सुरुवात होते. आणखीन सामाजिक स्तरावर कोणत्या कोणत्या गोष्टी घडू शकतात? एक तर महत्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास खूप वाढतो. स्वावलंबित्व वाढलं की आत्मविश्वास वाढतो, हे तुम्हाला आणि मलाही माहिती आहे, कारण आपण महिला आहोत. जेव्हा आपण गृहिणी असतो आणि घरात काम करतो तेव्हा आपल्याकडे तेवढा आत्मविश्वास नसतो, कारण आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतो. जेव्हा आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतो तेव्हा आपला सामाजिक आत्मिक विकास होत जातो आणि तो आत्मविश्वास एकदा वाढला की तुम्ही बाकीची कामं बाहेरची करू शकता, परंतु तुमच्या फॅमिलीला एक दिशा देऊ शकता. कुटुंबाचं एक सबलीकरण होऊन जातं. फक्त एका महिलेचं सबलीकरण नसतं ते, तर तुमच्या मुलांच्या शाळेच्या दृष्टीने, कॉलेजच्या दृष्टीने तुम्ही पुढचे निर्णय घेऊ शकता. आणि त्याचबरोबर सभाधारिष्ट जे आहे ते ह्या महिलांना येतं आणि सभाधारिष्ट आल्यामुळे त्या अनुषंगाने त्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात. मुळात तिला जे बोलणं हे बऱ्याच वर्षांमध्ये शक्य नाहीये, ते ती आता करायला सुरुवात करते. एक्झॅक्टली. ती बोलू लागली की तिचे बरेचसे प्रश्न सुटले जातात आणि ती बोलते. म्हणजे एकदा बचत गटात आली की ती 10 महिलांशी बोलता बोलता त्या बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलते, त्या महिला महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलते, ती ग्रामीण विकास विभागातल्या अधिकाऱ्यांशी बोलू लागते आणि मग अशा पद्धतीने तिचं जेव्हा अधिकाऱ्यांशी किंवा इतर संस्थांशी जी इंटरॅक्शन वाढत जातं त्यामुळे तिचं ते खरं आत्मिक आणि एकूण सबलीकरण होत जातं, वाढत जातं. शरदचंद्र बागल आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार मॅडम. तुम्ही सलग प्रश्न विचारा. बचत गट 2 वर्ष झालं आम्ही स्थापन केलेलं आहे. बरं. आत्मांतर्गत त्याची नोंदणी केलेली आहे, परंतु आत्मांतर्गत अधिकाऱ्याकडून आम्हाला कुठली माहिती मिळत नाही आणि मग कुठं अजून नोंद करायची असते. आम्ही कृषी विभागाशी संपर्क साधलेला आहे. आमचं शेतकरी बचत गट बचत गट आहे. बरं. आणि आम्हाला कोणत्याही बँकेकडून म्हणजे बँकमध्ये आम्ही खातं उघडलेलं आहे. आज 2 वर्ष झालं आमचा सलग महिन्याला आम्ही 2 बैठक घेतो. शेतकऱ्यांची मुलाखत म्हणजे माहिती होते, एकमेकाला प्रश्न विचारतो, परंतु आम्हाला इथं कुठल्या शासकीय अधिकाऱ्याकडून आम्हाला काही माहिती नाही. तुम्हाला कशा प्रकारची माहिती अपेक्षित आहे सर? कोणत्या प्रकारची माहिती तुम्हाला हवी आहे त्यांच्याकडनं मिळणं? हॅलो. हा, तुम्ही ज्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधताय त्यांच्याकडनं कोणती माहिती तुम्हाला नेमकी हवी आहे? हॅलो. 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 हा बोला. तुम्हाला नेमकी त्या अधिकाऱ्यांकडनं माहिती कोणती अपेक्षित आहे जेणेकरून मॅडम त्याचं उत्तर अधिक चांगल्या पद्धतीने देतील? आवाज येईल. बर. ते असं म्हणतात की त्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधला, पण त्यांना शेतकी व्यवसायाशी संबंधित त्यांचा बचत गट आहे, पण त्यांना नीट माहिती मिळत नाही. तर काय केलं पाहिजे त्यांनी ती माहिती मिळवण्यासाठी? आता त्यांना ऍक्च्युली झेडपीच्या ऑफिसमध्ये जाऊन, जिल्हा परिषदेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जाऊन दारिद्र्यरेषेखालचे जे बचत गट आहेत त्या अनुषंगाने कोणी काम करत असेल तर त्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला माहिती मिळू शकते, किंवा कृषी विभागाचा जे अधिकारी आहेत जे ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला ती माहिती मिळू शकेल. तुमचा प्रश्न तसा व्यवस्थित समजला नसल्यामुळे किंवा ऐकू आला नसल्यामुळे व्यवस्थित उत्तर देता येत नाही, परंतु तुम्ही नंतर आपण हे करू शकतो. ह्या सगळ्या बचत गटांमुळे वैयक्तिक खूप फायदा होतो, विकास होतो, आर्थिक विकास तिचा होऊ शकतो, हे सगळं आहेच. पण तुमच्याकडे अशी खूप छान छान उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या महिलांचं सबलीकरण कसं होतं
हे तुम्ही सांगा, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता, त्याच्याबद्दलचा अनुभव तुमचा आहे. काय सांगाल, कसा बदल होतो एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये? बरोबर आहे. ऍक्च्युली कसं आहे की आम्ही जे काम करतो म्हणजे शासकीय अधिकारी ते दारिद्र्यरेषेखालच्या बचत गटांसाठी काम करतो. आणि दारिद्र्यरेषेखालचे जे बचत गट आहेत त्याचा अर्थच दारिद्र्यरेषेखालचे म्हणजे अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेल्या ह्या महिला असतात. मी ठाणे महानगरपालिकेत असताना काम करताना पाहिलं की अनेक बचत गटांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. माझ्या समोर त्या महिला अत्यंत चांगल्या आर्थिक अवस्थेला आल्या आणि त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, परंतु त्या व्यवसायामध्ये संपूर्ण कुटुंबाचं कसं त्याचं पालन पोषण होईल किंवा कुटुंबाला कसा आधार दिला जाईल इथपर्यंत तर सर्वच महिला प्रयत्न करतात किंवा तिथपर्यंत पोहोचतात. पण त्याही पुढे जाऊन काही महिला स्वतःचा विकास करतात, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करतात आणि पुढे जाऊन म्हणजे एक सामाजिक दृष्ट्या स्वतःचं स्थान निर्माण करतात. अशी माझ्याकडे बरीच उदाहरणं आहेत. उल्हासनगर महापालिकेत मी काम करत असताना एक बचत गटाची मुलगी जी बचत गटामधून काम करत होती आणि पुढे जाऊन ती बचत गटामधूनच समाज विकास अधिकारी वगैरे झाली आणि ती होता होता नंतर ती पुढे प्रकल्प अधिकारी झाली आणि त्याच प्रकल्प अधिकाऱ्यामार्फत ही योजना राबवली जाते. म्हणजे संपूर्ण महापालिकेचं जे बचत गटाचं काम आहे आणि संपूर्ण बचत गटांचा जो आवाका होता 550-600 बचत गट ते चालवण्याचं काम ती एकटी करू लागली. ती स्वतः आधी बचत गटामध्ये एक सदस्य होती. आणि तिने पुढे मग त्या बचत गटांमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर तिने शिक्षण घेतलं आणि तिचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग तिने प्रकल्प अधिकाऱ्याची परीक्षा दिली. नंतर आमच्याकडे इंटरव्ह्यू झाले आणि ती आता चांगल्या पद्धतीने बचत गट म्हणजे प्रकल्प अधिकारी म्हणून काम करते आहे. दुसरं महत्वाचं उदाहरण उल्हासनगरचं आहे की जिथे एक बचत गटाची मुलगी तिने स्वतःचा विकास करता करता ती म्हणजे राजकारणामध्ये शिरली आणि राजकारणामध्ये नंतर ती नगरसेविका झाली आणि पुढे जाऊन महिला बाल कल्याण विभागाची सभापती झाली. तर म्हणजे महिला बाल कल्याण सभापती होण्यासाठी जो काही संघर्ष इतरांना करावा लागतो तर तो संघर्ष सर्वांनाच करावा लागतो, परंतु ही बचत गटातली महिला जेव्हा उभी राहते मुलगी आणि पुढे जाऊन सभापती बनते हे फार मोठं उदाहरण आहे. आता विरार महापालिकेमध्ये आमचा एक बचत गट आहे, त्यामध्ये एक महिला काम करते आहे. त्यांनी अनेक बचत गटांना मार्गदर्शन करायचं काम सुरू केलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यातनं काम करू शकता, कसं फॉर्म करू शकता अशा पद्धतीचं. आणि त्याचबरोबर त्या बचत गटांना इतर बचत गटांना प्रशिक्षण देतात. अच्छा. आणि मग ती प्रशिक्षण देता त्यांचं आता इतक्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की ते इंटरनॅशनल लेवलला त्यांचे प्रॉडक्ट्स जायला लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने अनेक बचत गट आहेत की जे स्वतःचा व्यवसाय करतात आणि स्वतःचा व्यवसाय इतका मोठा करतात. म्हणजे मागे तुम्हाला ऐकायला मिळालं की गोधड्या बनवणं हे साधं ग्रामीण भागातलं एक म्हणजे अशिक्षित बाईचं ते म्हणजे कौशल्य नसलेलं काम ज्याला आपण म्हणायचो, परंतु आता ते इतकं मोठं कौशल्य विकसित करणारं काम झालेलं आहे. त्याला क्विल्ट असं नाव हल्ली दिलं जातं, ज्याला आपण पूर्वी गोधडी म्हणत होतो. आणि ती इतक्या सुंदर पद्धतीने तयार केली जाते आणि ती अगदी परदेशात तिचा म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणात विक्री होते आहे किंवा आजकाल आपण मॉलमध्ये सुद्धा गोधड्या पाहतो वेगवेगळ्या. तर हे साधं काम जे बचत गटाचं अगदी ग्रामीण भागातलं होतं ते आता असं विकसित झालेलं आहे आणि महिलांचा स्वतःचा विकास आणि त्याचबरोबर त्या समाजाचा विकास करतायत हे फार महत्वाचं. अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा या महिला बचत गटांतर्फे घेतले जातात, आपण त्याच्याबद्दल बोलूयात. पण स्वाती केतकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. हा, बचत गटामार्फत कुक्कुटपालन किंवा शेळीपालन जर करायचे असेल तर सरकार आम्हाला काय मदत करू शकते? धन्यवाद. कुक्कुटपालनासारखा जर व्यवसाय किंवा शेळी पालनासारखा जर व्यवसाय या बचत गटांमार्फत करायचा असेल तर सरकारतर्फे काही मदत मिळते का, आणि मिळत असेल तर ती कोणत्या प्रकारची असते? तुम्हाला बचत गट जर स्थापन करायचा असेल आणि त्यामार्फत जर आता तुम्ही सांगितलेले व्यवसाय सुरू करायचे असतील तर ही खूप चांगली गोष्ट आहे. यामध्ये काहीच विशेष क्रायटेरिया नाहीये. तुमचं महिन्याचं वर्षाचं जे उत्पन्न आहे ते तुमच्या फॅमिलीचं प्रत्येक महिलेचं हे 1 लाखाच्या आतलं असलं पाहिजे जे शासनातर्फे करायचं असेल तर. आणि तुमची जी ग्रामीण म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल तर तिथे जाऊन तुम्ही जो महिला बचत NULM म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी पूर्वी होती त्याला आता NULM म्हणतात, त्याचा जो प्रकल्प अधिकारी असेल त्याला जाऊन तुम्ही भेटा
आणि तिथे तुमचा बचत गट नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल. तर बँकेकडचं कर्ज हे तुमचं 10 लाखापर्यंतचं मिळू शकतं आणि त्यामध्ये जे व्याज आहे ते 12% व्याजाने तुम्हाला ते कर्ज मिळतं. तर त्या 12% व्याजापैकी 4% व्याज हे तुम्ही भरायचं आहे. अच्छा. बचत गटाने भरायचं आहे आणि 8% जे व्याज आहे ते आम्ही भरणार. म्हणजे महापालिका किंवा नगरपालिका किंवा ग्रामपंचायत जी असेल ते 8% व्याज आम्ही भरतो. म्हणजे ते 8% व्याजाची ही तुम्हाला सबसिडी मिळू शकते. बर. तर अशा पद्धतीने तुम्ही तो व्यवसाय सुरू करू शकता. फक्त तुमचं कर्ज नंतर व्यवस्थित फेडणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचं व्यवस्थापन नीट झालं पाहिजे. व्यवस्थापन. अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा या महिला बचत गटांतर्फे राबवले जातात. म्हणजे त्यांचं स्वतःचं बचत असतं, उत्पन्नाचा काहीतरी एक व्यवसाय असतो. त्या जोडीने आणखीन इतर अशा समाजोपयोगी गोष्टी त्या करत असतात. कोणत्या कोणत्या गोष्टी या महिला बचत गटांतर्फे खूप चांगल्या पद्धतीने राबवता येऊ शकतात, काय सांगाल तुम्ही? मी जसं मगाशी सांगितलं की अंगणवाडीला आहार पुरवणं हा मोठा बिझनेस होऊ शकतो. त्यानंतर हॉस्पिटॅलिटी आणि मॅनेजमेंट वगैरे आहे. तर त्यामध्ये तुम्ही हॉटेलमध्ये व्यवसाय करू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे खरं महिलांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे कुकिंग. आणि कुकिंग मध्ये हल्ली इतका स्कोप आहे की तुम्ही म्हणजे कुक म्हणून जाऊ शकता कुठे, किंवा तुम्ही वेटर म्हणून काम करू शकता, किंवा तुम्ही पुरवू शकता, वेटर सुद्धा पुरवू शकता. म्हणजे प्रशिक्षण देऊन त्यांना एखाद्या हॉटेलला तुम्ही वेटर पुरवू शकता, तुम्ही कुक पुरवू शकता. त्यानंतर त्यांचा जो कॅशियर असतो तर कॅशियरचं ट्रेनिंग आमच्याकडून दिलं जातं. म्हणजे बचत गट जे आहे ते बचत गट हा आमचा म्हणजे महापालिकेचा किंवा NULM मधला एक भाग आहे. बरोबर. परंतु त्याचा दुसरा भाग असा आहे की तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा फ्रीमध्ये दिलं जातं महापालिकेतर्फे. म्हणजे तुमच्या एखाद्या बचत गटाला जर तुम्हाला एखादा व्यवसाय ठराविक तयार करायचा आहे, सुरू करायचा आहे, परंतु त्यातलं तुम्हाला कौशल्य माहित नाही किंवा तुम्हाला त्यातलं ज्ञान नाही, तर अशा पद्धतीची प्रशिक्षण आमच्याकडून दिली जातात आणि तुम्ही ते व्यवसाय सुरू करू शकता. त्यामध्ये मुळात प्रशिक्षण देणं हा एक व्यवसाय होऊ शकतो. म्हणजे स्वतः प्रशिक्षण घेऊन तुम्ही प्रशिक्षण देणं. त्यानंतर शालेय साहित्य वाटप करणं. शाळेच्या मुलांना हल्ली गणवेश आणि ह्या सगळ्या गोष्टी लागतात, दप्तर, बूट वगैरे, तर त्या गोष्टींचं वाटप करणं आहे. रेशनिंग दुकान चालवणं आहे. त्यानंतर केरोसिनचा परवाना घेऊन केरोसिनचं रेशनिंग मध्ये हे करता येतं. जसं मगाशी सांगितलं तसं टॅक्स बिलं किंवा पाण्याची बिलं वगैरे वाटप करू शकतात. आणि हे ऑनलाईन रिझर्वेशन म्हणून जे आता हल्ली आपण रिझर्वेशन करतो तर त्याचं एक ट्रेनिंग आम्ही दिलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन रिझर्वेशनचा बिझनेस सुरू करू शकता. म्हणजे बरेच असे व्यवसाय आहेत जे आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून करू शकतो आणि त्यातून तुम्ही म्हणताय तसं की सबलीकरण स्त्रियांचं होऊ शकतं. सुनंदा आपल्याशी डहाणूहून बोलतायत. नमस्कार मॅडम. मला असं सांगायचं आहे, म्हणजे मॅडमकडे असा प्रश्न आहे माझा की आम्ही म्हणजे तालुक्यामध्ये अंगणवाडी पोषण आहाराचं काम करतो. 3 ते 6 वयोगटातील मुलांना खिचडी वगैरे असं म्हणजे पुरवलं जातं. म्हणजे आम्ही देतो, आम्हाला काहीतरी 2 रुपये 98 पैसे याप्रमाणे आम्हाला ते दिलं जाते रक्कम, त्याप्रमाणे आम्ही ते मुलांना देतो. तर मॅडम आमचं दरवर्षी 26 जानेवारीला करारनामे केले जातात ठराव देऊन ग्रामपंचायत मधून. तर ह्या वर्षी आमचे करारनामे न करता आम्हाला असं सांगण्यात आलंय की 15 ऑगस्ट पर्यंत तुमची खिचडी तुमच्या जवळ आहे, म्हणजे तुम्हाला द्यायची, नंतर मग ठेकेदार येणार असं. मग मॅडम मग आम्ही बचत गटाने काय करायचं, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की बचत गट हा मुळातच स्वावलंबी असला पाहिजे. तुम्ही कोणत्या तरी एका योजनेसाठी काम करताय आणि तेवढं काम संपलं किंवा ती योजना संपली म्हणजे तुमचं काम संपलं असं होता कामा नये. तर तुम्ही तुमचा बचत गट हा इतका सक्षम केला पाहिजे की तुम्हाला कोणत्याही क्षणी जरी कोणतीही योजना बंद पडली तरी तुम्हाला पुढचं काम तुमचं चालू राहिलं पाहिजे. फक्त अंगणवाडीला आहार पुरवणं हा जर तुमचा क्रायटेरिया असेल तर त्यामध्ये तुम्ही आहार पुरवण्याचे कितीतरी प्रकार आहेत. जसं तुम्ही शासकीय कार्यालयाला आहार पुरवू शकता, तुम्ही एखाद्या लग्नाचं कॅटरिंगचा व्यवसाय म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. अशा पद्धतीने अनेक कार्यक्रमांचे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता आणि तो व्यवसाय तुमचा पुढे चालू राहू शकतो. त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही योजनेसाठी थांबायची गरज नाहीये, कारण तुमचा बचत गट हा जरी ग्रामीण भागातला असला तरी तुम्हाला अनेक व्यवसाय तिथे उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्यामध्ये पुढे जाऊ शकता. त्यामुळे थांबू नका, पुढे जा. क्या बात आहे. तुम्ही या अनुषंगाने म्हणजे आता बचत गटांमधले वेगवेगळे अनुभव किंवा त्याबद्दल महिलांचं तुमचं जे निरीक्षण आहे त्यावर एक पुस्तक लिहित आहात, तर त्याच्या अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल?
माझ्या माहितीमध्ये अशा महिला आल्या, म्हणजे खरं सांगू का की मी ज्या दिवशी मी सर्व्हिसमध्ये आले त्या दिवसापासून ही योजना आहे, त्या दारिद्र्यरेषेखालच्या महिलांच्या बचत गटांची योजना. तर तेव्हापासून माझ्याकडे आजपर्यंत महिला बचत गटातली असेल आणि ती जर का दारिद्र्यरेषेखालची असेल तर मी असं सांगितलेलं आहे माझ्या शिपायांना किंवा बाहेरच्या लोकांना की तिने डायरेक्ट दरवाजा वाजवून आतमध्ये यायचं. वा, कोणत्याही प्रकारची अपॉइंटमेंट घ्यायची नाही, बाहेर कोणाला विचारायचं नाही. बचत गटातल्या सर्व महिलांना माझ्याकडे येण्यासाठी एक सतत असा पाठिंबा, प्रोत्साहन असतं. आणि मला बचत गटांबद्दल फार आत्मीयता असल्यामुळे माझे खूप चांगले संबंध निर्माण झाले त्यांच्याशी. खूप छान मैत्री तयार झाली. वा, म्हणजे माझ्या बचत गटातल्या बऱ्याच महिलांना कधी मी अधिकारी आहे हे हे माहीतही नसतं. आणि त्यामुळे काय झालं की मला त्यांची सुखदुःख कळायला लागली. बरोबर आहे. आणि ती सुखदुःख कळत असताना मी त्यांच्याशी एकरूप होऊन गेले. म्हणजे तुम्ही खोटं वाटेल, एक महिला माझ्याकडे सांगत होती की ती बचत गटामध्ये काम करते आहे आज. ज्या दिवशी तिचं लग्न झालं तेव्हा तिच्या नवऱ्याला स्किझोफ्रेनिया आहे हे कळलं, म्हणजे मनोरुग्ण नवरा. त्यानंतर काही दिवसांनी त्याला कॅन्सर झाला. 3 मुलं पदरामध्ये, घरात 18-20 दारिद्र्य, अत्यंत छोटंसं घर आणि बाजूला गटार. त्या गटाराचे सगळे किडे रात्रभर त्या घरामध्ये यायचे. सगळीच आव्हानं म्हणजे सगळीच आव्हानं. आणि अशा वेळी त्या महिलेने 40व्या वर्षी 10वीची परीक्षा दिली आणि ती शिपाई पदावर होती, ती अंगणवाडी सेविका झाली. तर एका म्हणजे मांडीवर मुलाचं डोकं आणि एका मांडीवर कॅन्सर झालेल्या नवऱ्याचं डोकं, असं करून तिने 10वीची पुस्तकं वयाच्या 40व्या-42व्या वर्षी वाचली. तर अशा इतक्या स्टोरीज आहेत माझ्याकडे की इतक्या महिलांची सुखदुःख मी पाहिलेली आहेत. एक महिला माझ्याकडे यायची, तिचं नुकताच मुलगा 18-20 वर्षाचा तरुण मुलगा वारला होता ऍक्सिडेंटमध्ये आणि ती अत्यंत खचलेली होती. तर तिला मी आधार दिला, तिला मी बाहेर मोटिवेट केलं आणि त्या दुःखातून तिला बाहेर काढलं. आणि माझे स्वतःचे अनुभव असे असल्यामुळे मी महिलांच्या दुःखांशी जास्त समरूप झाल्यामुळे मला ते पुस्तक लिहावंसं वाटलं. तर ते माझ्या आकाशी पंख नावाचं जे पुस्तक आहे ते काही दिवसात प्रकाशित होईल आणि समोर येईल. मला वाटतं अशा प्रकारचे अनुभव जर सगळ्यांसमोर आले तर प्रत्येकाचं आयुष्य प्रगल्भ होईल आणि प्रत्येकाला काहीतरी एक करण्याची प्रेरणा मिळेल. कारण एका पॉइंट नंतर आपल्याला असं वाटू लागतं की आता बस झालं, मी जे केलंय ते खूप झालं, आता ह्याच्या पुढे करायची काही गरज नाहीये. पण अशी उदाहरणं जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा एक जिद्द निर्माण होते की नाही, अजून आपलं बरंच आयुष्य आहे आणि आपण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी करू शकतो ज्या समाजासाठी खूप उपयुक्त असतात. अशी काही उदाहरणं तुमच्याकडे नक्की असतील की या महिला बचत गटांमधून बाहेर आलेल्या स्त्रिया आहेत आणि ज्या आता समाजाचं कार्य किंवा समाजकार्य ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करतात. समाजकार्य हा सुद्धा महिला बचत गटाचा एक महत्त्वाचा हिस्सा असू शकतो. काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर आहे. समाजकार्य हे करायलाच हवं महिलांनी. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिला ती आपलं कुटुंब जेव्हा सावरते किंवा आपल्या कुटुंबाला जेव्हा एक दिशा देते तेव्हा ती समाजाला दिशा देत असते. कारण तिच्याकडे सर्वात महत्वाचं काम असतं की समाजातला जो उद्याचा नागरिक आहे तो घडवणं हे प्रत्येक महिला करत असते. मग त्यामध्ये ती बचत गटाचीच असली पाहिजे किंवा असं काही क्रायटेरिया नाहीये. परंतु हे करत असताना तुम्ही समाज घडवण्यासाठी जी काही तुमच्या घरातली मुलं उद्या नागरिक होणार आहेत ती तर तुम्ही तयार करत असताच. परंतु त्याचबरोबर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये काम करता किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करता, एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता, तेव्हा तिथल्या लोकांना म्हणजे सुशिक्षित करणं, त्या लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने तयार करणं. म्हणजे माझ्या माहितीतल्या अशा काही महिला आहेत ज्या इतर महिलांना इतर शासकीय कार्यालयांमध्ये कुठे कोणते दाखले मिळतात, कुठे त्यांना कोणत्या सुविधा मिळतात, कुठे कर्ज मिळतं, कुठे अनुदान मिळतात, ह्या सर्वांची माहिती ठेवतात आणि त्या माहितीच्या आधारे इतर बचत गटांना किंवा इतर महिलांना त्या मार्गदर्शन करत राहतात. आणि हेच झालं शहरापुरतं. परंतु ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही पाहता आहात की अनेक महिलांनी, अनेक बचत गटांनी दारूबंदी व्यवसाय म्हणजे दारूबंदी केलेली आहे, उपक्रम हाती घेतला. आणि तो उपक्रम धडाडीने त्या पार पाडतात. कारण सफर होत असतं. एक्झॅक्टली. म्हणजे सगळ्यात सफर होणारी ती महिला असते, ती महिला त्या गावातली असते आणि म्हणून ती जास्त चांगल्या पद्धतीने ते काम करू शकते. तर दारूबंदीचं काम आहे, गुटखाबंदीचं काम आहे, ह्या महिला जास्त चांगलं करू शकतात. आणि एकदा तुम्ही ती गोष्ट तुम्हाला माहित आहे की
एक काठी जर तुम्ही मारायला गेलात तर ती लगेच तुटून जाते, पण 4 काठ्या जर तुम्ही एकत्र केल्या आणि त्यांना तुम्ही जर काही तोडायचं झालं तर त्या 4 काठ्या कधीच तुटत नाही. तर असं आहे की तुमच्या बचत गटाचं महत्व ते असलं पाहिजे की तुमची एकी ही महत्वाची आहे. कारण मी बऱ्याचदा असं पाहते की बचत गट हा सुरुवातीला चांगल्या पद्धतीने तयार होतो, परंतु नंतर महिलांमध्ये एकमेकींमध्ये कुरबुरी सुरू होतात आणि मग महिला भांडणं सुरू होतात आणि तुम्ही बाजूला होता. तर तसं होऊ नये, तर तुम्ही एकत्र राहिलात तर तुम्ही समाजाचा विकास करू शकणार आहात. एक फोन आहे आपल्याला, कुर्ल्याहून फोन आहे. ज्योती आपल्याशी बोलतात. नमस्कार. भाजी विक्री केंद्र चालू करत असेल तर मग त्यासाठी काय करायला लागेल? भाजी विक्री केंद्र, स्वस्त दरात भाजी विक्री केंद्र चालू करायचं. स्वस्त दरामध्ये भाजी विक्री केंद्र जे सुरू करायचं असेल तर ते महिला बचत गटांतर्फे होऊ शकतं का? त्यासाठी काय केलं पाहिजे? स्वस्त दरामध्ये भाजी विक्री केंद्र नक्कीच महिला बचत गटातर्फे होऊ शकतं. त्याच्यामध्ये काहीही वेगळा क्रायटेरिया नाही. मगाशी सांगितलं तसंच बचत गट स्थापन करणे, त्यामध्ये तुम्ही खातं उघडणे आणि तुमचा व्यवसाय सुरू करणे, त्यामध्ये तुम्हाला जे काही कर्ज लागेल ते तुम्हाला तुमची महापालिका किंवा नगरपालिका देऊ शकते आणि ते कर्ज तुम्ही कसं फेडायचं तेही मगाशी सांगितलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही कर्ज फेडू शकता. अच्छा. हा, त्याच्यासाठी वेगळा काही असं क्रायटेरिया नाहीये. म्हणजे महिला बचत गटांमध्ये काही स्त्रियांनी एकत्र येऊन ते काम निष्ठेने पुढे नेणं हे सगळ्यात महत्वाचं असतं, तरच त्याच्यामध्ये त्याचं यश आहे. पण बऱ्याचदा असं आपल्याला दिसून येतं की महिला बचत गटांतर्फे जी प्रॉडक्ट्स तयार होतात ती खूप मोठ्या प्रमाणात किंवा अत्यंत उत्साहाने ती तयार केली जातात. त्याचे दर सुद्धा इतरांच्या तुलनेमध्ये कमी असतात, कारण त्याच्यामध्ये मदत करणं हा एक भाव महत्वाचा असतो. पण काही काही वेळेला अशी तक्रार असते की आम्ही प्रॉडक्ट्स तर तयार करतो, पण मग ती बाजारात न्यायची कशी किंवा त्याच्यासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध होणार, त्याच्यामध्ये जो खर्च होतो तो आमचा कसा भरून निघणार, ते पोहोचायचं जे एक साधन आहे किंवा तो जो एक मार्ग आहे तो सापडत नसतो. मग अशा वेळेला तिने स्वतःला कसं तयार करायचं? बचत गट तयार करणे म्हणजे फक्त तुमचा व्यवसाय सुरू करणे किंवा बचत करणे एवढाच त्याचा अर्थ नाहीये. तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं प्रॉडक्ट एकदा सुरू झालं की त्या प्रॉडक्टला तुम्ही बाजारात कसं आणू शकाल यासाठीची माहिती मिळवणं हेही तितकंच गरजेचं आहे. आता काय होतं की बऱ्याचदा महापालिका नगरपालिका हल्ली यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत आणि अशा पद्धतीने मेळावे भरवले जातात महापालिका नगरपालिकांतर्फे आणि बचत गटांचा जो माल आहे तो विक्रीला तिथे ठेवला जातो आणि त्याची विक्री चांगल्या पद्धतीने होऊ शकते. बचत गट हा म्हणजे बचत गटांचे मेळावे भरवले जातात, बचत गटांच्या संपूर्ण दिवाळी बाजारपेठा भरवल्या जातात आणि त्या बचत गटांमार्फतच संपूर्ण विक्री केली जाते. जसं आता आमच्याकडे वसई विरार महापालिकेमध्ये संपूर्ण दिवाळीचा जो फराळ आहे तो बचत गटांतर्फे केला जातो आणि बचत गटच त्याची विक्री करतात, बचत गटच त्याचं पॅकिंग करतात. म्हणजे संपूर्ण काम जे आहे ते बचत गटांमार्फत चाललेलं आहे. म्हणजे A to Z ही सगळी कामं बचत गट करतात आणि अशा पद्धतीने तुम्ही ते काम करू शकता. त्याचबरोबर इतर आणखीन बाहेरची कामं बरीच घेऊ शकता. म्हणजे जसं मोठ्या संस्था आहेत, हॉस्पिटल आहेत, शाळा आहेत, त्यांची पण काही कामं करू शकता. महापालिकांमध्ये तुम्ही काही पुरवठा करू शकता, जसं की झाडू विक्री आहे. तर झाडू आम्हाला हा रोजचा लागणारा घटक आहे, फिनाईल आहे, तर हे तुम्ही महापालिकांमध्ये विकू शकता, नगरपालिकांमध्ये विकू शकता, शासकीय कार्यालयांमध्ये विकू शकता आणि त्याचबरोबर शासकीय कार्यालयांकडून काही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लहानसहान घेऊ शकता. मगाशी या सगळ्या स्त्रियांचं उदाहरण देत असताना तुम्ही असं म्हणालात की तुम्ही स्वतः सुद्धा या अनुभवातनं गेलेल्या आहात की स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं, स्वतःला सबळ कसं करायचं, ह्या सगळ्याचा अनुभव तुम्हाला सुद्धा आहे. आम्हाला ऐकायला आवडेल की नेमकं कशा कशातून तुम्ही मार्ग काढत आज या पदावर पोहोचला आहात. खरं तर मी बचत गटाच्या महिलांसाठीच हे मुद्दाम सांगू शकेन की तुम्हाला म्हणजे सांगायला मला काहीच हे वाटत नाही की मी सुद्धा एक अशीच अबला, आर्थिकदृष्ट्या निर्धन आणि सर्वच दृष्टीने खचलेली स्त्री होते. माझं लग्न झालं मुळात 15व्या वर्षी. लग्न 15व्या वर्षी झाल्यानंतर शिक्षण थांबलेलं होतं. लग्नानंतर मला 13 वर्ष मी काहीच करू शकले नव्हते. फक्त एक गृहिणी होते आणि एक चांगल्या पद्धतीने मुलांना वाढवणे आणि मिस्टर माझे पोलीस ऑफिसर होते, त्यांचं सगळं व्यवस्थित करणे यामध्येच गुंतलेले होते.
पण नंतर पुन्हा काहीतरी शिकावं म्हणून मी बाहेर पडले आणि स्वतः शिवणाचा क्लास वगैरे अगोदर लग्न झाल्याबरोबर केलाच होता. मग त्यामध्ये मी शिवणाचे क्लासेस चालवायला सुरुवात केली. आणि ते करत असताना मला असं लक्षात आलं की मला अजून काही जमतं आहे. मग मी फॅशन डिझायनिंग सुरू केलं, मग फॅब्रिक पेंटिंगचे क्लासेस आणि शिवणाचे एम्ब्रॉयडरीचे असे क्लासेस सुरू केले. आणि क्लासेस सुरू असताना आणि हे सगळं असताना मला असं वाटलं की आता आपण शिकू पण शकतो. आणि लग्नानंतर 13 वर्षानंतर मी 12वीला ऍडमिशन घेतलं. मी 12वी करत असताना माझा मुलगा 5वीला होता, मुलगी 1लीला होती. मिस्टर पोलीस ऑफिसर होते. मला 12वीला चांगले मार्क्स मिळाले सगळे व्यवसाय आणि घर सांभाळून. तेव्हा माझ्या पतीला असं वाटलं की आपण आता हिला पुढेही शिकू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि मग मी FISY TY वगैरे असं SNDT मधून करत असताना TYलाच असताना माझे मिस्टर अचानक गेले. मिस्टर गेले ज्या दिवशी त्या दिवशी माझ्याकडे 1 नया रुपया शिल्लक नव्हता. म्हणजे एकदम काय म्हणतो आपण APL मधून मी BPL मध्ये आले होते एका दिवसामध्ये. आणि अत्यंत वाईट परिस्थिती होती. मुंबईत घर नव्हतं, मुंबईत माझी नोकरी नव्हती, कोणत्याही प्रकारचं माझं बँक बॅलन्स नव्हता, अंधार होता थोडक्यात. संपूर्ण संपलं होतं. म्हणजे एकही नया रुपया त्या दिवशी शिल्लक नव्हता. म्हणजे दुसऱ्या दिवशी काय खायचं हा प्रश्न एका दिवसात निर्माण झाला होता. कारण जे काही सेव्हिंग होतं ते संपूर्ण माझ्या मिस्टरांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेलं होतं. म्हणजे एका दिवसामध्ये माझ्याकडे शिक्षण नाही, नोकरी नाही, पैसा नाही, कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नाही, मानसिक नाही, अशाच म्हणजे विद्ध परिस्थितीमध्ये उभी असताना मुलं 2 हातामध्ये होती. एक मुलगा 9वीला होता, मुलगी 3रीला होती. आणि त्या दोन्ही मुलांचं शिक्षण मुंबईत करणं गरजेचं होतं, स्वतःला सावरणं गरजेचं होतं. आणि अशा वेळी मी पुन्हा म्हणजे उभी राहिले. पुन्हा मी BA कम्प्लीट केलं. पहिल्यांदा BA ची परीक्षा दिली. कारण शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे, हे मी तुम्हाला पुन्हा सांगेन. जरी बचत गटात तुम्ही असलात तरी तुम्ही शिक्षण तुमचं थांबवता कामा नये, किंवा शिक्षण हे कोणत्याही वेळी तुम्ही सुरू करू शकता, कोणत्याही वयात तुम्ही करू शकता. खरं तर जसं मी वयाच्या म्हणजे 25व्या वर्षानंतर 26व्या वर्षानंतर शिक्षण सुरू केलं. परंतु मी खरं 32व्या वर्षापर्यंत म्हणजे अजूनही माझं शिक्षण सुरूच आहे. मी आता गेल्या 2 महिन्यापूर्वी एक डिप्लोमा घेतला अर्बन मॅनेजमेंटचा मुंबई युनिव्हर्सिटीचा. तर माझं शिक्षण संपलेलं नाहीये. तर खरं सगळ्यात महत्वाचं सांगायचं हे की तुम्ही शिक्षण हे कधीही संपू देऊ नका. आणि SNDT कॉलेजमध्ये महिलांसाठी कॉरेस्पॉन्डन्स डिप्लोमा आहे, डिग्री आहे. तर तिथे तुम्ही घेऊ शकता, यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून घेऊ शकता. मी तिथून डिग्री घेतली SNDT मधून. आणि मग मी स्वतःचं घर शासनाकडून मिळवलं. अगदीच वाईट परिस्थितीमध्ये ते मिळवलं. आणि ते झाल्यानंतर एकदा मला घर मिळालं, माझा मुलगा 10वी झाला. आणि त्यानंतर मी MPSC ची परीक्षा द्यायची ठरवलं. अरे वा. आणि MPSC ची परीक्षा ही राज्यसेवा ही सर्वात मोठी परीक्षा आहे, सर्वात अवघड परीक्षा आहे. 3.5 ते 4 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसलेले असतात, जे पूर्ण महाराष्ट्रातून असतात आणि वेगवेगळ्या फील्डचे असतात. जसं की डॉक्टर असतात, इंजिनियर असतात, IITचे स्टुडंट्स असतात. आणि त्यामध्ये 19 वर्ष हाऊसवाईफ असलेली एक महिला जर का तुमच्या ह्याला बसते, परीक्षेला बसते, हे सगळं मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. माझं पुस्तक आहे हुमान नावाचं आत्मचरित्र, गेल्या वर्षी माझं प्रकाशित झालं. आणि त्या हुमानमध्ये मी ही संपूर्ण स्टोरी माझी म्हणजे माझं आयुष्य सगळं लिहिलेलं आहे. आणि ते लिहिण्याचं कारणच हे होतं की महिला बचत गटांना म्हणजे महिलांना आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीतरी त्यातून मिळावं आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य काहीतरी घडवावं, ह्यासाठी ते पुस्तक लिहिलं आहे. तर माझ्या MPSCचा जो कालखंड होता तो 2 महिन्याचा 1.5-2 महिन्याच्या कालखंडामध्ये मला MPSC पास करणं गरजेचं होतं, अत्यावश्यक होतं. म्हणजे डू ऑर डाय, म्हणजे पर्याय नव्हता दुसरा, असा पर्याय नसल्यामुळे अभ्यास साधारण मी 20 तास अभ्यास करत होते. हे मी बचत गटाच्या महिलांच्या मुलांसाठी सांगते आहे की मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपल्या मुलाला MPSC करायला सांगितले पाहिजे. किमान MPSC झाल्यानंतर मग पुढे UPSC साठी तुम्ही प्रयत्न करू शकता. किंवा ती जर त्या सगळ्या अटींमध्ये बसत असेल आणि ती महिला बचत गटात असेल तर ती सुद्धा ते करू शकते, नाही का? आणि यामध्ये मला महत्वाचं हे सांगायचं की क्लासेसची किंवा खूप पैशांची गरज नसते. तुम्ही अत्यंत कमी पैशांमध्ये जी परीक्षा देऊ शकता आणि जे चांगलं पद मिळवू शकता ते म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि UPSC ह्या 2 परीक्षाच आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्याच परीक्षा आहेत की जिथे तुम्ही अत्यंत कमी भांडवलामध्ये खूप चांगलं पद मिळवू शकता.
आणि चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकता. आणि मी नंतर साधारण चांगलं आयुष्य तुम्हाला एक मिळू शकतं, फार जे वेगळं आयुष्य, तुमच्या फार मेहनतीचं वेगळं आयुष्य असतं, मिळतं. नाही म्हणजे का? अत्यंत तुमच्या आयुष्याचा पूर्ण कायापालट होतो. पलट होतो. आम्ही बघतोय तो आता माझ्या समोर तो बसलेला आम्ही बघतोय. अत्यंत म्हणजे लिटरली माझ्या मुलांना 4 रुपयाचं बिस्किटचा पुडा मी देऊ शकत नव्हते मिस्टर गेले तेव्हा. इतकी वाईट अवस्था होती. माझा मुलगा म्हणजे बसला पैसे नाही म्हणून 3-3, 4-4 किलोमीटर चालत येत असे, अशी अवस्था होती. आणि आज मी आता जवळजवळ 20 देशांमध्ये गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपवर जाऊन आले आहे. 1 वर्ष मी जर्मनीमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि 1 वर्ष जर्मनीत राहिले. आणि माझा मुलगा आता कमर्शियल आर्टिस्ट आहे, मुलगी माझी आर्किटेक्ट आहे आणि दोघेही चांगल्या पद्धतीने काम करतात. आता हा जो ग्राफ आहे की जेव्हा मला बसला पैसे नव्हते आणि आज मी 20 देशांमध्ये फ्लाईटने जाऊन येऊ शकते आणि कोणताही खर्च स्वतःचा न करता, तर हा जो फरक आहे तो आयुष्याचा कायापालट फक्त एका परीक्षेमुळे झाला. त्या परीक्षेचा अभ्यास इतका अवघड होता तरी पण मी 20-20 तास अभ्यास केला. माझ्या घरात कामाला बाई ठेवण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी मुलांना स्वयंपाक करायला लावला. मुलं माझी स्वयंपाक करत होती, भांडी घासत होती, कपडे धुवत होती आणि माझ्या नोट्स पण काढत होती, माझे क्वेश्चन पण विचारत होती मला मुलं. मी इथे तुम्हाला थांबवते कारण हे सगळंच खूप असं सतत ऐकत राहावं असं आहे. यामध्ये घरच्यांचा सपोर्ट असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण एक पुण्याचा फोन आहे, त्याच्याबद्दल आधी आपण बोलू. ज्ञानेश्वर बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हॅलो सर. हॅलो, बोला. हा आमचं गाव मुक्काम पोस्ट वरोडे, तालुका खेड, जिल्हा पुणे. माझी मिसेस गावचे सरपंच आहे, गजराबाई ज्ञानेश्वर वाघोले. पण गावात दारूबंदी करायची आम्हाला, तर त्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? काय सांगाल मॅडम? दारूबंदी करायची आहे तर तुम्ही एक पुरुष आहात, पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करा की दारू तयारच होणार नाही गावामध्ये, हे प्रथम पाहिलं पाहिजे. म्हणजे जे दारूचे गुत्ते आहेत किंवा दारू व्यवसाय तयार करण्याची जी जागा आहे त्या सर्व समूळ नष्ट केल्या पाहिजेत. त्यासाठी गावाची एकी महत्वाची आहे आणि ती जर तुम्ही तशा पद्धतीने जर करू शकत नसाल तर मग महिलांना त्यांचा हात्यार उचलणं गरजेचं आहे. त्यांच्या मिसेस सरपंच आहेत असं त्या म्हणाल्या. त्यांच्या गावात असलेल्या महिला बचत गटांना त्या आपल्या हाताशी घेऊ शकतात. 100% घेऊ शकतात. महिलांना घेऊ शकतात, संपूर्ण गावातल्या नागरिकांना घेऊ शकतात, जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना एकत्र करू शकतात. आणि तुम्ही सर्वांनी मिळून जर ठरवलं तर मला वाटतं सरपंचांनी ठरवलं तर काहीच अवघड नाहीये. सगळे म्हणजे दारूचे गुत्ते सगळे बंद होतील आणि एकदा गुत्ते बंद झाले की दुसऱ्या गावात जाऊन दारू पिऊन येणारा हा माणूस फार कमी असतो. म्हणजे गावात सहजासहजी मिळते म्हणून दारू जास्त प्यायली जाते. तर शक्यतो तसं करा की तुम्ही एकी करा आणि एकीने ते हाणून पाडा. या सगळ्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट असणं किंवा घरच्यांचा पाठिंबा असणं की आपल्या घरातली एक स्त्री अशा प्रकारे महिला बचत गटामध्ये जाते आणि असं काम करते, तर तिला एक पाठबळ देणं म्हणा किंवा तिला एक सपोर्ट करणं हे किती महत्वाचं असतं. कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं की या महिला बचत गटांमध्ये पुरुष सुद्धा सहभागी होऊ शकतात, त्यांची इच्छा असेल तर ह्या सगळ्याबद्दल काय सांगाल तुम्ही? महिलांना सर्वात महत्वाचा म्हणजे घरातला सपोर्ट. किमान तुम्ही मदत नाही केली तरी तिला मागे तरी खेचता कामा नये, एवढं तर प्रत्येक नवऱ्याने केलं पाहिजे. माझ्या पुस्तकाबद्दल अविनाश धर्माधिकारींनी जेव्हा मत व्यक्त केलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं आहे की सगळे नवरे हे उत्तम धायगुडेंसारखे झाले पाहिजेत आणि सगळी मुलं ही निखिल आणि हर्षल सारखी झाली पाहिजेत समाजातली. तर अशा पद्धतीने त्यांनी हे केलं होतं. तर मला असं वाटतं की नवऱ्याचा सपोर्ट हा सर्वात महत्वाचा असतो. म्हणजे मला जर का मिस्टरांनी माझ्या शिकायला परवानगीच दिली नसती, मी शिकले किंवा मी अभ्यास केला, मी मेहनत घेतली, हा माझा भाग झाला, परंतु त्यांनी मला जर का शिकायलाच परवानगी दिली नसती किंवा एमपीएससीच्या काळामध्ये किंवा मी जेव्हा जर्मनीला होते त्या काळामध्ये माझ्या मुलांनी जर का घर सांभाळलं नसतं तर मी हे काही करूच शकले नसते. म्हणजे माझा जो संपूर्ण विकास आहे तो माझ्या फक्त फॅमिलीमुळे झाला असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर मला समाजातले काही अत्यंत चांगले मित्र मैत्रिणी भेटले, म्हणजे तुम्हाला हुमानमध्ये सगळं वाचायलाच मिळणार आहे. तर हुमान मुद्दाम वाचा असं मी ह्यासाठी सांगेन की एका महिलेने पूर्ण तळाशी गेल्यानंतर एका शून्यातून वर येणं कसं असतं आणि त्यासाठी काय करावं लागतं, तुमचं आत्मबळ कसं वाढावं, ह्यासाठी तुम्हाला हुमान नक्कीच उपयोगी पडेल. म्हणजे त्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचा प्रेरणा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. परंतु त्याही पुढे जाऊन तुम्ही काहीतरी करण्याची जिद्द जी आहे
ती जिद्द कुठूनच विकत घेता येत नसते खरी गोष्ट, आपल्याला, अगदी खरी आणि गोष्ट. ती जिद्द तुम्हाला हुमान देऊ शकेल एवढी मला गॅरंटी आहे. म्हणून प्रत्येक बचत गटाच्या महिलेने ते वाचावं की जेणेकरून तुमच्या काहीतरी ते कामी येऊ शकेल. आणि ह्या बचत गटांमध्ये स्त्रिया जेव्हा सहभागी होतात तेव्हा एक आपण असं म्हणूयात की त्यांचा जो इमोशनल सपोर्ट आहे, म्हणजे आपण मगाशी म्हणालो की सामाजिक स्तरावर तिचा विकास होतो, आर्थिक स्तरावर होतो, वैयक्तिक स्तरावर, त्या बरोबरीने तिला या महिला बचत गटामध्ये एक इमोशनल सपोर्ट सुद्धा मिळण्याची शक्यता खूप जास्त असते का? कारण आपलं सुखदुःख ऐकणारं कोणीतरी असतं खूप मिळतो, किंवा खूप त्याच्यावर मार्ग काढणारा काहीतरी तिथे एक उपाय आपल्याला सापडू शकतो. खूप मिळतो. काय वाटतं तुम्हाला? अशी बरीच उदाहरणं आहेत माझ्या समोरची की ज्या महिलांनी मला सांगितलेलं आहे प्रत्यक्ष येऊन की कुणाचा नवरा गेला, कुणाचा मुलगा गेला, कुणाचं घरातलं काही आर्थिक म्हणजे चोरी झाली किंवा काय, तर अशा वेळी सर्वात पहिल्या धावणाऱ्या असतात त्या त्यांच्या बचत गटातल्या महिला असतात. आणि त्या त्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात, म्हणजे आर्थिक तर त्या देतातच, म्हणजे जे काही त्यांची पुंजी साठवलेली आहे बँकेमध्ये ती तर त्यांना केव्हाही त्या लगेच त्या महिलेला उपलब्ध करून देतात. हा एक मोठा सपोर्ट असतो. परंतु जसं इमोशनल सपोर्ट म्हणालात तसं इमोशनल सपोर्ट हा खूप गरजेचा असतो त्या काळामध्ये, जेव्हा आपल्या घरातली एखादी व्यक्ती नाहीशी होते किंवा मरण पावते त्यावेळी. तर तो सपोर्ट जो आहे तो महिला देतात. माझ्याच माहितीतली आता जे मगाशी उदाहरण मी सांगितलं की एक अंभोरे नावाची महिला आहे, तिला मुलगा गेल्यानंतर संपूर्ण खचून गेल्यानंतर तिला जे बाहेर काढण्याचं काम केलं ते तिच्या जवळच्या बचत गटातल्या महिलांनी अगोदर केलं, आणि त्यामुळे ती आज पुन्हा त्या ताकदीने उभी राहू शकल्या. अशा अनेक महिला आहेत की ज्यांना बचत गटाचा आधार आहे, आणि बचत गटांमुळेच त्या म्हणजे त्यांना मॉरल सपोर्ट मिळतो आहे. पण तुम्ही मगाशी आणखीन एक फॅक्ट सांगितली की अशा पद्धतीने बचत गट सुरू केल्यानंतर ते तितक्याच नेटाने पुढपर्यंत जाऊ शकत नाही, कारण हे वाद होतात. कारण स्त्रिया एकत्र आल्यानंतर अशी कमेंट सगळीकडे होते की स्त्रिया एकत्र आल्यानंतर त्यांचं पटणार कसं. एक साधी गाईडलाईन सांगा की जेणेकरून हे बचत गट असे डिझॉल्व्ह होणार नाहीत, ते सतत पुढे चालू राहतील. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, मला आणखीनही काही प्रश्न विचारायचे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची एकी, ती कंटिन्यू असली पाहिजे. त्या एकीमध्येच तुमचं सगळं बळ सामावलेलं आहे, आणि त्यामुळे तुमचा विकास होणार आहे, तुमच्या फॅमिलीचा विकास होणार आहे, हे तुम्ही कधी विसरता कामा नये. तुम्हाला हे विसरता कामा नये की आपलं एक दोघींचं भांडण झालं तर आपला संपूर्ण गट विस्कळीत होणार आहे, त्यामुळे पुढचं आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे विस्कळीत होणार आहे. तर आपलं स्वतःचं आयुष्य विस्कळीत करण्यासाठी आपण बचत गट स्थापन केलेला आहे का? तर नाही ना. तर मग आयुष्य घडवायचं असेल तर बचत गटातली एकी ही महत्वाची आहे, आणि त्यामध्ये एकमेकींना समजून घेणं, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं, त्यांना म्हणजे त्यांचे काही अडचणी असतील तर त्या समजून घेणं. कधी कधी आर्थिक दृष्ट्या जास्त प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे हिशेब ठेवत नाहीत व्यवस्थित किंवा काय असं असतं. तर अशा वेळी तुम्ही ओपनली एकमेकींशी बोललं पाहिजे की हे एवढे पैसे होते, इथे गेले, कुठे गेले, काय झालं त्याचं, मग हिला का दिले, तिला का दिले. तर हे ओपनली बोलून तुम्ही तुमचे प्रश्न मिटवले पाहिजेत. तर ते मनामध्ये अडी ठेवून तुम्ही तो गट विस्कळीत होईल असं पाहू नये, म्हणजे असं होऊ देऊ मागे बोलण्यापेक्षा जे काही आहे ते समोरासमोर जर आपण बसलो आणि सोडवल्या सगळ्या गोष्टी, आणि शक्यतो पारदर्शकता असावी तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये, म्हणजे हे प्रश्न येणार नाही. अगदी शेवटची 3 मिनिटं आपल्याकडे आहेत मॅडम. जाता जाता पुन्हा एकदा आपण जे सगळं बोललो की महिला बचत गट हे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कसा बदल आणू शकते, आणि तिने का अशा प्रकारे एखादा गट स्थापन करावा किंवा त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, काय सांगाल अगदी जाता जाता? एका शब्दात सांगायचं झालं तर तुम्हाला देशाचा विकास करायचा असेल तर तुम्ही बचत गट स्थापन करा. कारण बचत गटाचं काम हे दिसतं तेवढं छोटं नाहीये, ते देशाची आर्थिक उलाढाल करणारं आहे, देशाला सबलीकरण करणार आहे, तुमच्या राज्याचं सबलीकरण करणार आहे, तुमच्या कुटुंबाचं सबलीकरण होणार आहे, आणि तुमचं स्वतःचं सबलीकरण होणार आहे. त्यामुळे एक बचत गट हा संपूर्ण समाज घडवू शकतो, संपूर्ण देश घडवू शकतो. त्यामुळे बचत गट हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही एकीने राहा आणि जास्तीत जास्त मोठा व्यवसाय करायचा प्रयत्न करा, आणि तो व्यवसाय देशाच्या बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचेल ह्यासाठी प्रयत्न करा, अशा मी शुभेच्छा देईन. आणि प्रोसिजर त्याबद्दलची काय आहे? सुरुवातीला कार्यक्रमाच्या तुम्ही एकदा सांगितलेत की कशा कशा पद्धतीने आपण महिला बचत गट स्थापन करू शकतो. समजा जर एखाद्या आपल्या मैत्रिणीने उशिरा कार्यक्रम लावला असेल तर अशा पद्धतीची कशी प्रोसिजर असते ती एकदा थोडक्यात पुन्हा एकदा सांगते की साधारण 5 ते 10 महिला एकत्र येऊन हा बचत गट स्थापन करू शकतात. खरं तर 10 ते 12 महिला असाव्यात इतकं जास्त चांगलं, कारण एखाद दुसरी जरी कट झाली तरी ती 10 महिलांचा बचत गट हा योग्य बचत गट समजला जातो.
तो एकदा स्थापन केला की तुम्ही बँकेत खातं उघडायचं आहे, बँकेमध्ये तुम्ही बचत सुरू करायची आहे. दर महिन्याला तुम्ही एक ठराविक रक्कम म्हणजे 100 रुपये प्रत्येकीने ठरवलं तर तेवढे 10,000 रुपये 1,000 रुपये तुम्ही बँकेत जमा करायचे आहेत. ते साधारण 6 महिने जमा झाले की तुम्हाला त्या म्हणजे जर तो शासनाचा बचत गट असेल तर त्यामध्ये तुम्हाला रिव्हॉल्विंग फंड्स पण मिळतात. म्हणजे तो बचत गट 6 महिने चालला म्हणून एक प्रोत्साहनात्मक मिळतं. आणि बचत गटाची जी अमाऊंट आहे म्हणजे तुम्हाला कर्ज मिळतं तर ते कर्ज जे आहे व्यवसाय करण्यासाठी ते शासनाची योजना असेल तर त्यामध्ये 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्यामध्ये 12% व्याज असतं तुम्हाला. त्यातलं 8% व्याज ही महापालिका भरू शकेल किंवा नगरपालिका भरू शकेल आणि 4% व्याज आहे हे तुम्ही स्वतः भरायचं आहे. तर ह्यामध्ये आता नवीन योजनेप्रमाणे SC/ST/STच्या महिलांचा पण बचत गट असू शकतो आणि अपंगांचा बचत गट असू शकतो. अपंगांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे, अल्पसंख्याकांना सामावून घेतलेला आहे, त्यानंतर अल्प उत्पन्न गटातील महिला असतील त्यांना सामावून घेतलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे तुमचे बचत गट तुम्ही तयार करू शकता. आणि तुमची जी अगदी पुढची स्टेप म्हणून एक रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला मोठ्या प्रमाणातली शासकीय कामं सुद्धा कॉन्ट्रॅक्टची घेऊ शकता आणि मोठ्या पद्धतीने व्यवसाय पुरवठा किंवा प्रशिक्षण देणे किंवा एखादा रोजगार पुरवणे अशा पद्धतीची मोठ्या लेवलची तुम्ही कामं करू शकता. आणि तुम्ही जे मगाशी 2 भाग सांगितलेत की शहरी ग्रामीण किंवा आर्थिक स्तरानुसार तर ते सुद्धा तशा पद्धतीने तुम्ही म्हणजे कोणीही बचत गट स्थापन करू शकतो. शहरातल्या स्त्रिया सुद्धा ग्रामीण भागातल्या. फक्त शासकीय योजनांसाठी त्याला क्रायटेरिया आहेत, बाकी इतर बचत गटांसाठी कोणताही क्रायटेरिया नाहीये. बरोबर. आणि आता मॅडमने सांगितलं त्यानुसार की बचत गट ही संकल्पना जरी आपल्याला छोटी वाटत असली तरी आपण इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली संपूर्ण देशाचा एक आर्थिक स्तर जो आहे त्याला हातभार लावत असतो. त्यामुळे महिला बचत गटांचं स्थान हे दिवसेंदिवस वाढतंय आणि ते तसंच वाढत जाणार आहे स्वतःच्या विकासासाठी सुद्धा आणि देशाच्या विकासासाठी सुद्धा. मॅडम आज इथे येऊन इतकी छान माहिती दिलीत आणि स्वतःचे अनुभव सांगून प्रेरणा दिलीत सगळ्यांना, त्याबद्दल खूप मनापासून आभार मानते तुमचे. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते, त्यांनी खूप छान प्रश्न विचारलेत त्याबद्दल. आपण भेटणार आहोत नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.